काय करताय तुम्ही? अजिबात हालचाल करू नका. आधीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणायला उशीर झाला. थोडक्यात वाचलात तुम्ही. ऐनवेळी तुमची बायको धावून आली नसती ना तर डॉक्टर उपचारही सुरू नसते करू शकले. कुणाची बायको? हो, तुमची बायको. ही बघा, आली तुमची बायको. श्रावणी, तू? श्रावणी, शुभू शुभू ऐक ऐक चुप चुप, उठू नकोस, उठू नकोस. श्रावणी, तू? श्रावणी, तू माझ्यासाठी इथपर्यंत आलीस, माझी बायको बनून. तू कशासाठी करतेस हे सगळं? शुभू, कारण तुला माझी गरज आहे. साहेबांनी कळालं की लय मोठा अनर्थ होईल. बाबांना सगळं कळलं. त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले. मी कायमची तुझ्याकडे आले आणि आता तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. श्रावणी, तू एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललीस? स्वतःचं आयुष्य तू का पणाला लावतीयस? कारण मला मोक्षाने खरं काय ते सगळं सांगितलं शुभू. पण श्रावणी, तू स्वतःच्या वडिलांच्या प्रेमासाठी, मायेसाठी आयुष्यभर झुरत होतीस ग. त्यांच्या सुखासाठी तू नेहमी आसुसलेली असायचीस. मग आता हे सगळं अचानक कशासाठी? सत्यासाठी, तुझ्यावरच्या विश्वासासाठी. आता आपल्या दोघांना एकमेकांची साथ द्यायला हवी. मी तुझी अर्धांगिनी आणि तू माझा नवरा. आणि मला विश्वास आहे एक दिवस बाबांना तुझा खरेपणा नक्की कळेल. बाई, हे काय होऊन बसलंय? आता आई स्वीटीला दिलेली ऑफर पूर्ण कशी करणार? शुभ आणि श्रावणी तरी एकत्र आले. झालं, संपलं समज.